बातमी अकोल्यामधून आहे। अकोला शेगाव रस्त्यावरती ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। अपघातानंतर ट्रॅव्हल्सने अचानकपणे पेट घेतला। चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वच्या सर्व प्रवासी सुखरूप आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा चालत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बाळापूर रस्त्यावरती स्वस्तिक ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा अपघात होऊन ट्रॅव्हल्सचं चाक फुटलं आणि त्यातून ट्रॅव्हल्सने पेट घेतला। अपघातानंतर ट्रॅव्हल्सने अचानकपणे पेट घेतला। चालकाच्या प्रसंगावधानामुळे या सर्वच्या सर्व प्रवाशांचे प्राण वाचलेले आहेत। कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये। अकोला शेगाव रस्त्यावरती ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा हा अपघात झाल्याचं चित्र आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रफुल्ल खंदारे आपल्या सोबत आहे। प्रफुल्ल, नेमका हा अपघात कसा घडला? आता ते ट्रॅव्हल्सचं चाक निघाला आणि त्यानंतर बसने पेट घेतल्याचं समजतंय, मात्र यानंतर काही तपास केला जातोय का? आणखी कोणी या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे का? सिद्धेश, नक्कीच अत्यंत दुर्दैवी हा अपघात या ठिकाणी म्हणावा लागेल। मात्र दैव बलत्तर म्हणून वेळीच चालकाच्या प्रसंगावधानाने हा अपघात झाल्यानंतर सर्व प्रवासी जे आहे ते बस खाली उतरले गेले आणि त्यानंतर पाहता या संपूर्ण बसने पेट घेतला आणि संपूर्ण बस जी आहे ते जळून या अपघातामध्ये खाक झाली। ही बस इंदोरवरून अकोल्याकडे जात होती आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बाळापूर मार्गावरून जात असताना या बस खाली एक दुचाकी आली आणि ती बस खाली दुचाकी येतात बसचं चाक फुटलं आणि चाक फुटल्यानंतर या बसने लगेचच पेट घेतला। मात्र चालकाने वेळी संपूर्ण प्रवाशांना तातडीनं बस खाली उतरवलं आणि त्यानंतर ही संपूर्ण बस आगीच्या बक्षस्थळी सापडली। सिद्धेश, सुदैवानं संपूर्ण प्रवासी उतरल्यामुळे मोठा अनर्थ जो आहे या निमित्तानं टळल्याचं या ठिकाणी सांगलं जातं। कुठल्याही प्रवाशाला या ठिकाणी इजा झाली नसली तरी एक मोठा अपघात या ठिकाणी होता आणि त्यातून मोठी जीवितहानी टळल्याचं या ठिकाणी म्हणावं लागेल। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।